अरे ते एक माशी बसली तर 7 फूट होते तिथं. खरंय की असं बघून तिने गंगाबाईने विचार केला. विचार केला मला आपण या घरकाम जर गेलो तर आपली लात लागत सत्व जाईल, आपली तपश्चर्या विस्फोट राहते. हो गुरुबाईने काय केलं, लात लागू द्यायची नाही म्हणून. आज हे गंगा माझ्या बाईनं मांडीत लागलं रे. हे गंगा माझ्या बाईनं मांडीत लागलं रे. हातात रे, पाय बघा करून रे. हातात रे, पाय बघा करून रे. संतवाच्या द्वाराने चालली देवा निघून रे. संतवाच्या द्वाराने चालली देवा निघून रे. जाता भारत जाता रे, तपचारी बाबाचे रे, तपचारी बाबाचे. जवळ या जाऊन दर्शन घेतलं. जवळ या जाऊन दर्शन घेतलं. सुमरान मागले जेवण घेतलं. आपली लात लागत सत्व जाईल म्हणून बाईनं मान कष्ट घातला. माही कष्ट घातला पहिला आता आपलं पाच निघून चालले असताना आली म्हणून विचार बाबाच्या जवळ म्हणून गेलं. घरका म्हणून गेला असताना मला गंगाबाई तपश्चर्या बाबाजवळ जाऊन दर्शन घेतलं. हो त्या टायमाला तपश्चर्या बाबाजी बोलत आला. काय बोलत होता एक कोण दंडाळी कोण कुठून माझ्या तपा हानी करा आणि बरं. हे मला मग सांगितलं होतं देवाने मी गंगाबाई हाय म्हणलं देवाने 33 कोटी देवाने सांगितलं होतं गंगाबाई असं काय मला 33 कोटी देवाने इकडे लावलं चला म्हणून गंगाबाई बोलायची तपश्चर्या बाबा आज आले होते कुठं काही दर्शन देणार. हो त्या टायमाला तपश्चर्या बाबा बोलतोय. हा हा देवाचं देवानं होय किती पुढं हो त्याच्या पुढं त्याच्या पुढं खरंय की आम्हाला दर्शन करून यायला सांगितलं होतं पुढं बघून घ्या. हा म्हणून तपश्चर्या बाबा निघून गेला. निघून गेला असायला मला त्या टायमाला काय झालं ते कसं गेला. काय झालं 33 कोटी देवाला थोडे मोठे पडले. 33 कोटी देवाला थोडे मोठे पडले. एकमेका बोलत एकमेका सांगत एकमेका बोलत एकमेका सांगत काही बरं झालं या पुराण मानलं. तपश्चर्या बाबा निघून गेला पलीकडे इंद्र सभेला. याच्या वेळेला पोट मोठं पडलं असायला पुन्हा पुढं पडल्यावर हो कोणाला सोडायचं. खरंय म्हणलं बाबा साधी गोष्ट आहे. नाही की काय करायचं? 33 कोटी एकमेकाला बोलत होत्या असं म्हणजे गेलं देवानं. होय आपण पहिलं पहिलं म्हणतो. हा हा. होय खरंय की हिरा म्हणायचं म्हणता का कोणत्या टायमाला किती देवानं आजा पहिला मानला. हो हिरा काय कुणी उचलला आता नाही. हिऱ्याचं जातं जातं घालून करतो. एका रंगाला असं नाही. बस. त्या टायमाला कोणी शिकवून वर होते. होय कुणी आजूबाजूला जायची पुढं मोठं म्हणून उचलून जायची काहीतरी कारण सांगून मग. लय मोठं कारण आहे म्हणून एकटीच कोणी देव सांगत होता बाबांमध्ये. हा हा या गंगाबाईच्या कुटुंब जन्म घेतला. हो तो हलवणार आहे ते. बरं की हे तू हलवणार आहे ते म्हणजे तू हलवणार नाही झाला पहिला. हा अशा टायमाला हिला कुणी उचलता नाही. येऊ त्याला नाही म्हणला अशा टायमाला तिथं आला होता कोण? कोण आलं होता वीरभद्र नावाचे देवाने होते. हो हे देवा देवाने हा हा मी जाऊन करतो. हा हा त्याला ऐकलं बाई. मी जाऊन करतो. बरं बरं दुसरा फार संध्याकाळी हा समाजाला वचन दिलेलं आहे. होय त्याच्या पुढचा उतार करीन म्हणून. बरं आहे की हा. मग त्या टायमाला वीरभद्रांनी हिला उचलला. चला त्याला म्हणला आणि तुझे काय सांगत नाही मला. काय म्हणते तुम्ही गंगाबाईच्या कुठे अवतार घ्यायचा. आज मी तुझ्या कुठे अवतार घेतो. हो तुमचा सांभाळ तुला तर बाबाच्या घरी होईल. अरे वा. मला तुम्ही
आपल्या घरी येईल. हो आणि आपल्याला एकमेकाला काय काय हरकत आहे म्हणलं नाही, इंद्रसेनाला तोराचं वचन लावून आलेलं